हाय, वेलकम बॅक टू माय चॅनल कपिलास डायरी. तर आज होतं गौरी पूजन आणि हळदी कुंकू पण होतं गौरीचे. सो माझा चालू होतं मेकअप आणि खूप ठिकाणी जायचं होतं. खूप आज बिझी शेड्यूल होतं आणि त्याच्यानंतर रात्रीचे गेमसुद्धा खेळायचे होते. गौरीचे गीतं बोलायची होती, गायची होती, गौरीचे खेळ खेळायचे होते आणि सगळ्यांच्या दिवसभर सगळ्यांच्या घरी जाऊन हळदी कुंकूसुद्धा घ्यायचं होतं. तर मी तयार होत होते आणि हा बघा तयार होत असताना माझा झालेला पसारा आणि हा माझा शेवटचा लूक त्याच्यानंतरचा. तर मी अशी तयार झाले होते. तुम्हाला लूक कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. सिम्पल लूक केलेला, जास्त हेवी मेकअप केला नव्हता. तो आवरल्यानंतर आम्ही निघालो. पहिल्यांदा जायचं होतं मम्मीच्या मैत्रिणीकडे, जिथं ते थोडं लांब होतं घरापासून. तर पहिला तिथं जाऊन आलो आणि तिथं पोचल्यानंतर सगळे दारातच उभे होते, कधी येणार हीच वाट बघत होते. सो आम्ही आतमध्ये एंटर केले. तिथे विचारपूस चालू होती, कसे आहात वगैरे वगैरे, कारण खूप दिवसानंतर खूप वर्षांनी गेलो होतो, ते पण या सणाला. आणि तिथलं घरी गेल्या गेल्या जे डेकोरेशन बघितलं ना, एकदम मन प्रसन्न झालं. एकदम मस्त असा देखावा त्यांनी केला होता, छान केला होता. जसं की फास्ट फूड आपण जे खातो त्याचा तो देखावा होता. त्यातून त्यांनी हा संदेश दिला होता की आता आजकाल कोण घरगुती बनलेलं जेवण खातच नाही, सगळे बाहेरचेच खातात. हे ते सांगितलं होतं त्यांनी. त्यामध्ये हा मेसेज दिला होता की घरगुती जेवण चांगलं फास्ट फूडपेक्षा. त्याच्यानंतर आम्ही असं सेल्फी वगैरे घेत होतो. त्यांना फर्स्टली वाटलं की मी सेल्फीच घेते म्हणून सगळेजण पोस्ट देऊन उभा राहिला. त्यांना म्हटलं मी ब्लॉग करते आहे. पण नंतर हावाला जो देखावा होता खरंच खूप मस्त होता. त्याने खूप मस्त बनवलेला, एकदम नॅचरल होतं. त्यांनी सांगितलं होतं की जे घरात बनवलेलं जे फूड असतं तेच आपल्या आरोग्यासाठी चांगलं असतं. बाहेरचे जंक फूड जे आपण खातो ते कधीतरी इमर्जन्सी ठीक आहे, पण त्याचं प्रमाण जास्त वाढल्यानंतर ते आपल्या शरीरासाठी हानिकारकच ठरतं. इथलं दर्शन झाल्यानंतर हळदी कुंकू झाल्यानंतर आम्ही गेलो माझ्या फ्रेंडच्या घरी. तिथं गेलो होतो तर तिथं तिच्या मुलाचा बड्डे होता. सो आम्ही बड्डेसुद्धा धावत परत अटेंड केला आणि त्याच्यानंतर आम्ही परत एकदा दुसऱ्या घरी मस्त हळदी झालंय कुंकूसाठी गेलो. डेकोरेशन. तिथे कसं आल्यानंतर काय सुचलं काकींनी तुम्हाला की सांगितलं ही आहे, थीम तुम्ही करावी ऐका पहिला. आणि ती पिंपळ जे ठेवले तुम्ही त्याचं महत्व काय आहे? म्हणजे ते स्पेशली असं का ठेवलं तिथं? हे आळंदीमध्ये सोन्याचा पिंपळ आहे. अच्छा. म्हणजे सोन्याचं पिंपळ म्हणून याला नाव आहे. तिथं झाड आहे तिथं. हां. आणि ह्या झाडाची पानं हल्ल्यानंतरच हां. पालखी तिथून निघते. आणि अच्छा. हा कळस. अच्छा. त्यामुळं त्याला पिंपळाला सोन्याचं नाव दिलं. होय का? सोन्याचा पिंपळ दारी हां. रोज वाचावी ज्ञानेश्वरी. वा वा वा, मस्त झालं डेकोरेशन. तुम्हाला कसं वाटलंय कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मस्त आहे. त्याने त्या पिंपळाचं वैशिष्ट्य काय आहे ते सांगितलं आणि त्याच्यानंतर मी फर्स्ट टाईमला त्यांच्या घरी गेले होते लग्नानंतर. सो त्यांनी माझीसुद्धा ओटी भरली आणि खूप असं हसत खेळत वातावरण होतं तिथं आणि छान छान आम्ही टाईम स्पेंड केला. अजून बऱ्याच ठिकाणी जायचं होतं हळदी कुंकवासाठी, कारण हा दिवस लास्ट होता. गौरी जाणार होत्या, उद्या गौरी जाणार होत्या. सो पटपट आम्ही दर्शनासाठी गेलो आणि हाच एक सणवाराचा एक दिवस असतो जेव्हा आपण सगळे एकत्र येतो, गप्पा गोष्टी होतात, छान वाटतं. इथून झाल्यानंतर आम्ही परत एकदा दुसऱ्या घरी गेलो. तिथे आरती करायची होती. सो आम्ही आरतीसुद्धा केली आणि त्याच्यानंतर परत हा छान असा देखावा त्यांनी उभा केला होता. काकूंच्या घरी गेलं होतं आणि असं हळदी कुंकू करत करत प्रत्येकाच्या घरी जाऊन छोट्या छोट्या क्लिप्स घेतल्या, कारण सगळ्यांनीच खूप सुंदर असं केलं होतं. तिथे प्रत्येकाच्या घरी जाऊन हळदी कुंकू घेणं सुरूच होतं आमचं. आणि त्याच्यानंतर परत आम्ही घरी जाऊन आम्हाला आरती करायची होती गणपती बाप्पाची. त्याच्यानंतर परत आम्हाला मंडळामध्ये सुद्धा यायचं होतं आणि रात्रीचे जे गौरीचे खेळ खेळणार होतो तेव्हा हळदी कुंकू देत देतच सगळ्यांनी इन्व्हाइट आम्ही करत होतो की रात्री खेळण्यासाठी नक्की या. तर फायनली आम्ही आमच्या घरी आलो. गणपती बाप्पा आम्ही इथे बसवत नाही, आमच्या गावी असतो कोल्हापूरला. तर आम्ही घरगुतीच आपल्या त्या गणेशाची पूजा करतो आणि आरती झाल्यानंतर परत आम्ही गेलो मंडळामध्ये. तर मंडळामध्ये गेल्यानंतर सगळेजण अगोदरच आरतीसाठी आले होते आणि आरती सुरू झाली.
शेवटी सुद्धा टाळ्या वाजवत होते. खूप प्रसन्नमय असं वातावरण होतं. शनिवारी असलं गणेशाचा उत्सव जेव्हा असतो तेव्हा सगळेजण एकत्र येतात, सगळेजण मिळून त्याची पूजा करतात, त्याचे लाड पुरवतात. असं एकदम आपल्या घरचा सदस्य असल्यासारखं वाटतं तो. आणि त्याच्या जाण्याने घर एकदम सुनं होऊन जातं. आणि राहिलेले जे घरं होती हळदी कुंकवाची किंवा हळदी कुंकवाला जाण्यासाठीची किंवा आरतीची, ते मंडळाची आरती झाल्यानंतर आम्ही तिथले आरती करून घेतल्या. आणि त्याच्यानंतर छान आम्ही दुसऱ्या एका घरी गेलो आणि तिथे सुद्धा छान असं केलं होतं. सिम्पल एकदम छान डेकोरेशन केलं होतं. हळदी कुंकू झालं. घरी आल्यानंतर सुद्धा आणि मग आला खेळण्याची वेळ. तर बायका जमत होत्या खेळ खेळण्यासाठी आणि एक्साइटमेंट होती त्यांना, कारण आजचा लास्टचा दिवस होता आणि आज त्यांना खूप खेळायचं होतं. आणि म्हटलं ठीक आहे. काय करणार आहात तुम्ही सगळे? झिम्मा खेळणार आहे. दंगा करणार. किती वाजेपर्यंत खेळणार? 12. तर खेळायला सुरुवात करू आपण. झिम्मा अशा रीतीने आमचा खेळ सुरू झाला. अशा पारंपरिक ज्या गोष्टी असतात त्यांचा वारसा जो चालत आलेला आहे पहिल्यापासून, तो चालवला गेला पाहिजे. त्याच्या थ्रू काय होतं की आपल्याला माहिती मिळते आपली पाठीमागची पिढी कशी होती, काय होतं त्या काळातून. आणि आपण म्हणतो अरे अरे पुरातन लोक असं करायची, म्हणजे पहिल्या काळातली लोक अशी करायची, हे एवढी अशी गीत म्हणायची, तेवढं हे असायचं. पण त्या प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागं काही ना काहीतरी संदेश असायचा, काही ना काहीतरी कारण असायचं. त्यामुळं ते खेळ खेळले जायचे किंवा त्याचं काहीतरी एक वेगळंच असं रहस्य होतं. ते आपल्याला सुद्धा जपलं पाहिजे, आपल्याला सुद्धा कळवलं पाहिजे दुसऱ्यांना की काय आहे. गौरीचे गुणगान गातात. एखादी माहेरवासीन जेव्हा येते घरी तेव्हा तिचे कसे लाड पुरवतात, तशा पद्धतीनेच गौराईचे आपल्या लाड आपण पुरवत असतो आपण महिला मंडळ. आणि खूप एक्साइटमेंट असतो. लहान मुलेसुद्धा एक्साइटमेंट होती. त्यांच्या फुगडी वगैरे चालल्या होत्या आणि नवीन नवीन प्रकारचे गेम्स खेळत होत्या सगळ्या. म्हाताऱ्या कोताऱ्यांपासून सगळ्या जणांच्या मध्ये अंगामध्ये एक स्फूर्ती निर्माण होते गौरी गणपतीच्या सणाला. ते अजिबात बघत नाही माझं हे दुखतंय किंवा ते दुखतंय, माझं गुडघ्याचा त्रास आहे, मला डोक्याचा त्रास आहे, माझे पाय दुखत आहेत, माझे तळवे दुखत आहेत, हे काहीसुद्धा त्यांच्या लक्षात नाही राहत. फक्त त्यांना आठवतं तो म्हणजे गौराईचा खेळ आणि गौराईची गाणी. तर ही छान अशी गाणी म्हणायची सुरू होती सगळ्यांची. कोणी कळशीनं खेळत होते, कोणी सूप धरलं होतं, कोणी फुगडी करत होते, कोणी झिम्मा खेळत होतं, काय काय जण थोडा वेळ विश्रांती करत होते. आणि त्याच्यानंतर ही माझी ब्रदर मंडळी ची मस्ती करत होती. आणि बघा आता काय बोलतात ते. माझे एक नंबर आगाऊ भाऊ सगळे. हा एक नंबर भाऊ आगाऊ. आगाऊ नंबर 2. आगाऊ नंबर सगळ्यात मोठा जो नंबर असेल तो. याचा काय संबंध आहे? याला बाहेर काढा. हा बिचारा माझा गरीब भाऊ आहे. कुठल्या अंगानं? इकडच्या का तिकडच्या? कोणत्या अँगलला मला काही माहित नाही, पण आहे. काय झाले असं करा? अशी दंगामस्ती झाल्यानंतर परत एकदा गौरीचे खेळ सुरू झाले. पूर्ण बायका अजून जास्त आल्या होत्या. पहिल्यांदा स्टार्टिंगला थोडं कमी होता, नंतर वाढतच गेल्या. आणि गौराईच्या गाण्यांचा खेळ एकदम मस्त रीतीने सुरू होता.
बाहेरून रिंगण तर होतंच, पण आतमध्ये पण एक छोटंसं रिंगण करून त्यामध्ये सुद्धा महिला खेळत होत्या. त्यांच्यामध्ये छोट्या छोट्या मुलींचा सुद्धा समावेश होता आणि त्यासुद्धा एकदम मस्त अशा एन्जॉय करत होत्या. बराच वेळ हा आमचा खेळ चालू होता. 12 वाजता परत कान उघडणी करायची होती. त्याच्यानंतर 12 वाजल्यानंतर प्रत्येकाच्या घरी परत एकदा जाऊन गौराईची कान उघडणी करायची होती. तिथे सुद्धा गेल्यानंतर प्रत्येकाच्या गौराई गणपतीसमोर 5-5 गाणी किंवा 7 गाणी अशी म्हणून त्यांचं रवी आणि परातीवर थोडीशी राख घेऊन त्यावरती रवी आणि उलातनं म्हणतात आमच्याकडे, ते उलातनं घेऊन ना असं घर्षण करतात. त्याला आपण गौरीची कान उघडणी असं म्हणतो. तो प्रकार करायचा होता आणि बायकांना तर अजून खेळायचंच होतं. नाही, अजून थोडा वेळ खेळू मग जाऊ, अजून थोडा वेळ खेळू मग जाऊ. छान खेळ रंगला होता. सगळ्यांना एन्जॉय सगळ्या करत होत्या. आणि हेच दिवस असतात गणपतीचे आणि एक नवरात्रीचे दिवस असतात, जे बायका पूर्णपणे एन्जॉय करतात. सगळं स्ट्रेस विसरून जातात, सगळं दुखणं विसरून जातात. छान एन्जॉय, फक्त त्या आपल्यासाठी जगतात. त्यामुळं हे जे सण आहेत ना, काम तर तेवढं असतंच, पण कामासोबत हा जो रात्रीच्या वेळेला जो खेळ चालतो, रात्रीचं खेळ चाले समथिंग, त्याप्रमाणे ना त्या एन्जॉयसुद्धा करतात आणि छान वाटतं. त्या रिफ्रेश होऊन जातात हे सगळे खेळ खेळून. आणि हे खेळ खेळल्यानंतर आम्ही गेलो कान उघडणी करण्यासाठी. जसं की मी तुम्हाला सांगितलं की काय करणार आहोत आता आम्ही. तर अशी मम्मी करत आहे. लाटणं आणि उलातनं घेतलं तिनं, तिथे त्याने दिलं होतं सो. पण खरा मान हा रवीचा असतो, रवी आणि उलातनं याचा असतो. तरी पण छान असं आवाज तुम्हाला येत असेल, कर्कश थोडासा वाटतो आवाज, पण ते म्हणतात त्यानं गौरीची कान उघडणी केली जाते, तिला निरोप दिला जातो. इथे आवाज जो येत होता एकदम मोठा असा येत होता आवाज. त्याच्यानंतर सगळ्यांच्या घरी जाऊन आम्ही कान उघडणी केली आणि गौराईला निरोप देतो. कान उघडणी म्हणजे गौराईला सांगितलं जातं, जसं की एखादी सासरवाशीनं आपल्याकडे येते, आपली मुलगी येते आणि तिला सांगतात की सासरी जाऊन तू नीट राहा, तशा टाईपमध्ये काहीतरी ते आपण गौरीला सांगतो. त्यामुळे त्याला आपण म्हणतात कान उघडणी. तर अशा पद्धतीने गौरीचे खेळ खेळलात का सगळे? मज्जा केली? धमाल केली. चला तर भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत नीट राहा, हसत राहा आणि हो स्वतःची काळजी घ्यायला अजिबात विसरू नका. आणि जातात आता चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा. चला तर भेटू पुढच्या ब्लॉग. बाय.